आपण येणार आहे बऱ्यापैकी चालू झालं आहे. संपल्याची वाट बघावं लागते आपल्याला. गावाला जास्त होणार आहे. त्या म्हातारीवर काय झाला काय तुम्हाला चला तर मित्रांनो नमस्कार. आज आपण आजचा दुसरा दिवस. काल आलो होतो आपण की आव्हान कसा खणत होती माणसं. काल पूर्णतः आव्हान खणलेला होता. आज मालवणी आहे. कोकणातल्या भाषेत गावच्या भाषेत मालवणी म्हणतात. तर मालवणी कशा पद्धतीने होती ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तर मित्रांनो आपण मालवणीला सुरुवात करूया. इकडे बघा भात लावणीला सुरुवात झालेली आहे आणि बरीचशी माणसं छडा छडा ग छडा कोणाचा टेबलावरी छडा छडा ग छडा कोणाचा माझे भाऊ मुंबईवाले ग त्यांच्या गळ्यातला माझे टेबलावरी पेपर पेपर ग पेपर कोणाचा माझे भाऊ मुंबईवाले ग त्यांचे हातीतला चंदन गावलानी ग चंदन माझे मणी चंदन गावलानी ग चंदन माझे मणी टेप ग टेप कोणाची माझे भाऊ डुबईवाले ग त्यांच्या हातीतली चंदन गावलानी ग चंदन माझे मणी टेबलावरी घडेल घडेल ग घडेल कोणाचा माझे भाऊ मुंबईवाले ग त्यांचे हातीतला
त्या म्हातारीवर कसं काय झालं काय तुम्हाला तर मित्रांनो आता शेवट एंड आलेले आहे आणि लावणी अलग त्यांची मालवणी आज संपलेली आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा. चला तर मित्रांनो
आता लावणी कंप्लीट संपलेली आहे, शेवट एंड झालं आहे आणि इकडे मालवणी त्यांची झालेली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर बाजूला जी घंटी आहे तिला क्लिक करून आम्हाला चांगला प्रतिसाद द्या. तर चला तर बाय बाय, टाटा, टेक केअर, आपली काळजी घ्या. असंच आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. शेतीच्या लावणीच्या अनेक अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, शेती व्यवसाय हा आपण सगळ्यांनी करावं, थोडं तरी करावं. कारण का, शेती केल्याने आपल्या घरातला परिपंच, घरातली परिवार त्या शेतीवरती अवलंबून असतो आणि थोडंफार का होईना आपली जमीन सुपीक राहते आणि त्या जमिनीला आपल्याला सांभाळावं करावं लागतं आणि जमिनीमुळं आपल्याला सगळं काही घरामध्ये मिळू शकतो. छोटे मोठे कडधान्य जरी पिकवलं तरी थोडे का होईना की आपल्याला घरामध्ये कडधान्य येतात. विकत न आणता आपल्या शेतामध्ये करायला पाहिजे. मित्रांनो, चला तर पुन्हा भेटूया. बाय बाय.